जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग 11वा. मारुती मंदिरातील उत्सव अवघे शेगाव साजरा करत असे. महिनाभर चालणाऱ्या या उत्सवाचा पुढारी गणेश कुळातील खंडू पाटील हा होता. हे पाटील घराणे पिढीजात धनकनक संपन्न होते. मोठ्या शेतजमिनींचे मालक होते. यांच्या घराण्यात संतसेवा होती. त्यातून भाग्याने जमीदारी मिळाली होती. महादाजी पाटलांना 2 मुलगे होते. मोठा मुलगा कळताजी याला 6 मुलगे होते. पंढरी भक्त असलेला धाकटा मुलगा कुकाजी याला एकही पुत्र नव्हता. कळताजी मरण पावल्यानंतर आपल्या भावाच्या 6ही मुलांचे संगोपन कुकाजींनी जन्मदात्या बापाप्रमाणे केले होते. कुकाजींच्या आमदानीत खूप भरभराट झाली. घरात अष्टसिद्धी नांदू लागल्या. कुकाजींनंतर कळताजींचा मुलगा खंडू कारभार करू लागला. खंडू पाटील याला 5 भाऊ होते. गणपती, नारायण, मारुती, हरी आणि कृष्णाजी. पाटील जमेदार होते. हाती पैसा व सत्ता होती. सारे पाटील बंधू तालीम करत, दानपट्टे खेळत. हरी पाटलांना कुस्तीचा शौक होता. मारुती उत्सव नावाला, त्यात जय जयकार पाटलांचा. त्यांचा शब्द रयतेला झेलावा लागे. शेगावात नेहमी भांडणे, मारामाऱ्या होत. ही पाटील मंडळी सगळ्या लोकांना एकाच मापाने मोजत असत. सज्जन व साधू संत यांच्याशी आदराने न वागता त्यांना अद्वा तद्वा बोलत असत. गजानन महाराज मारुती मंदिरात राहत होते. पाटील बंधू मंदिरात येत आणि आपल्या सवयीप्रमाणे गजानन स्वामींची हेटाळणी करत त्यांच्याशी उद्धटपणे बोलत. कधी त्यांना म्हणत, पिशा गण्या, खातोस का ताक कण्या? कधी म्हणत, लोक तुला योगयोगेश्वर म्हणतात ना, मग आमच्याशी कुस्ती खेळून ते सिद्ध कर, नाहीतर आम्ही तुला मार देऊ. अशा प्रकारचे त्यांचे उद्धट बोलणे गजानन स्वामी मनावर न घेता हसण्यावरी नेत असत. कधीही राग मानत नसत. मंदिरात असा उर्मटपणा नेहमीच चाले. म्हणून भास्कर पाटील गजानन स्वामींना म्हणाला, गुरुराया, ही पाटील पोरे पाटीलकीने माजली आहेत. पैसा आणि सत्ता याने धुंद झाली आहेत. यांच्या सत्तेपुढे आपले काहीही चालणार नाही. तेव्हा आपण इथे न राहता अकोली गावात जाऊ. त्यावर गजानन स्वामी उत्तरले, भास्करा, थोडा धीर धर. ही सारी पाटील मंडळी माझे परमभक्त आहेत. मात्र यांच्याकडे विनयाला थारा नाही. नीट विचार करून पहा, म्हणजे तुला कळेल. ही पाटलाची पोरे माझी लेकरे आहेत. यांच्या कुळावर संतांची कृपा आहे. पाटील हे जमेदार आहेत आणि उर्मटपणा हेच जमेदाराचे भूषण असते. तलवारीला मऊपणा असून उपयोग नाही. अग्नीने थंडपणा धारण केल्यास काय उपयोग? काही काळ जाऊ दे. पावसाचे गढूळ पाणी जसे हिवाळ्यात निवळते, तसेच काही काळाने हा उर्मटपणा जाईल. एक दिवस खंडू पाटलांचा भाऊ हरी पाटील मारुती मंदिरात आला आणि गजानन स्वामींच्या हाताला धरून म्हणाला, चल माझ्याबरोबर कुस्ती कर. उगीच गणगण गणात बोते असे म्हणत बसू नकोस. चल तालमीत जाऊ. तेथे मी तुला चित करतो. आजकाल तुझे प्राबल्य खूप वाढले आहे. आज खरे खोटे पाहूच या. जर कुस्तीत मला पाडशील तर तुला मोठे बक्षीस मिळेल. गजानन स्वामींनी त्याचे आवाहन मान्य केले. मग ते दोघे तालमीत गेले. तेथे गजानन स्वामींनी लीला केली. ते खाली जमिनीवर बसले आणि हरीला म्हणाले, आता मला उठव. तू जर खरा पैलवान असशील तर हे नक्कीच करू शकशील. ते आव्हान स्वीकारून हरी पाटील गजानन स्वामींना उठवण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने सर्व तऱ्हेने प्रयत्न करून पाहिले, पण काहीच सफल होईना. कुस्तीचे सगळे पेच लढवले, सर्व शक्तीपणाला लावली. त्याचे शरीर घामाघूम झाले, पण व्यर्थ. त्याला गजानन स्वामींना हलवता सुद्धा आले नाही. हरी आश्चर्यचकित होऊन मनात म्हणाला, हा जरी किडकिडीत दिसत असला तरी याची शक्ती गजाप्रमाणे आहे. मी सगळे बळ लावूनही हा तसूभरही हल्ला नाही, जसा काही अचल पर्वतच. हा एवढा शक्तिमान असूनही याने आजवर आपल्या अनेक खोड्या सहन केल्या. याचे कारण एकच असावे,
श्वानाच्या भुंकण्याला वाघ किंमत देत नाही किंवा जांबुकाच्या चेष्टेला गजपती मानत नाही. आजपर्यंत मी कोणापुढेही वाकलो नाही, पण आज मी याला नमन करतो. हरी आपल्याला नुसते हलवूही शकला नाही हे पाहून गजानन स्वामी त्याला म्हणाले, आता आम्हाला कुस्तीत चित करून दाखव, नाहीतर आम्हाला बक्षीस दे. कुस्ती हा मर्दानी खेळ सर्वात श्रेष्ठ आहे. श्रीकृष्ण आणि बलरामाने लहानपणी अशाच कुस्त्या केल्या. माणसाची पहिली संपत्ती शरीर, दुसरी घरदार आणि तिसरी धन ही आहे. तेव्हा तुझे शरीर बल वाढव. आता आज माझ्याबरोबर कुस्ती खेळून मला हरव, नाहीतर पाटीलकी सोड. हेच बक्षीस मला हवे आहे. अशा तऱ्हेने गजानन स्वामींनी हरीचा माज उतरवला. हरी पाटील हुशार होता. तो धूर्तपणे गजानन स्वामींना म्हणाला, महाराज, आपली कृपा असल्यावर मलाच काय, गावातल्या सर्व लेकरांना सशक्त करता येईल. अशा तऱ्हेने गजानन स्वामींमध्ये असलेल्या सामर्थ्याचा साक्षात्कार झाल्यापासून हरीने त्यांच्याशी उद्धटासारखे अद्वा भाषण करणे सोडून दिले. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.